नमस्कार मंडळी. तर स्वागत आहे तुमचं प्रगतीश डेली व्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये. तर कधी-कधी काय होतं, आपण मुलांना छोटे ड्रेस घेतो आणि त्यामध्ये बाहीचं कापडही आपल्याला भेटतं आणि ते बाह्या आपण छोट्या मुलांना लावत नसल्यामुळे ते तसंच पडून राहतं. असंच माझ्याकडेही बाईचं कापड होतं. मी त्याला छान कट करून घेतलं आणि त्याची छान अशी हेअरपिन बनवायचं ठरवलं. तर छान असं चौकोनी आकाराचं असं कापड मी कापून घेतलं आणि त्याला अशा घड्या टाकल्या. आजच्या महागाईच्या काळामध्ये आणि पर्यावरणाला लक्षात घेता प्रत्येक गोष्टीचा आपल्याला पुनर्वापर करणं हे खरंच गरजेचं आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्टीचा आपण पुनर्वापर केला पाहिजे आणि आपले त्यामुळे पैसेही वाचतात आणि पर्यावरणालाही थोडीशी मदत होते. तर मी अशी छान घड्या करून घेतल्या. मी पिन बनवत आहे. तोपर्यंत कृपया तुम्ही चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. तुमचा एक सबस्क्राईब नक्कीच माझा आत्मविश्वास वाढवेल. माझ्याकडे मशीन नसल्यामुळे मी सुई धाग्यानेच 2-3 असे टाचे मारून घेतले व्यवस्थित आणि अशी छान टाचे मारल्यानंतर छान असं ओढून घेतलं, जेणेकरून त्याच्यावरच्या 2 पाकळ्या तयार होईल आणि आपली हेअरपिन सुंदर दिसेल. छान आवळून दोऱ्यानेच तिला घट्ट असं बांधून घेतलं आणि बघू शकता तुम्ही किती छान अशा आपल्याला पाकळ्या दिसत आहे. आणि त्यानंतर माझ्याकडे एक डायमंडची खडे असलेली एक साखळी होती. तीही जुनीच होती. मी तिचाही रियूज करायचं ठरवलं आणि आपल्या हेअरपिनला छान लूक येण्यासाठी त्याला असं छान गुंडाळून घेतलं फेविक्विक लावून आणि त्यामुळे त्या साखळीमुळे खूपच छान असा हेअरपिनला लूक आला होता. बघू शकता तुम्ही फायनल लूक हा असा होता आणि खूप छान अशी हेअरपिन तयार झाली. आपण ती रबर बँडसोबतही यूज करू शकतो आणि आपल्याकडे जर क्लिप असेल तर अशी क्लिपला लावून सुद्धा आपण तिचा यूज करू शकतो. मी ती क्लिप अशी जोडून घेतली आणि बघू शकता तुम्ही किती छान असा लूक आला होता. असेच नवनवीन व्हिडिओसाठी लाईक, शेअर अँड कमेंट करा. धन्यवाद. तुमची एक कमेंट माझा आत्मविश्वास